राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ सजने तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा भूत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे सागर बापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगड वापर खोवा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर वापर खोमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम साची ये घरी हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी 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 मनसे काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा संता लोटांगणी संता लोटांगणे संता लोटांगणी संता लोटांगणे जाताला जन कोमनी जाताला जन कोमनी दाताला जनको मनी दाताला जनको मनी दाताला जनको मनी दाताला जनको मनी मनसे काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा तुका मने अंगी तुका मने अंगी तुका मने अंगी तुका मने अंगी शक्ती देईनाचे रंगी शक्ती देईनाचे रंगी शक्ति जय नाते रंगे शक्ति जय नाते रंगे नाते रंगे शक्ति जय नाते रंगे मनसे काही मागा मन से काहे मागा मनसे काही मागा
देगा हे मागा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा विठोबार कुमारी हरी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी हरी विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा थोडा कडक करा ना माझं, हं? हरिजनासी भेटी हरिजनास नाही 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 संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी याला बेस असला तर पूर्ण कमी करून टाका तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठाला विठाला विठ्ठला हरे विठ्ठला 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 हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपूर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देवाच्या आग्रहापोटी आपल्या आवडीचं आणि जगाच्या कल्याणाचं दान देवाला मागतायत विठाला विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आपल्या या उद्योग नगरी संगमनेर शहरात संपन्न होत असणारा गेल्या 38 वर्षापासून हा भक्ती उत्सव परमादरणीय परमश्रद्धेय परमपूज्य बाळकृष्ण महाराज करपे पूज्य बाबा यांच्या नेतृत्वात हा भक्ती उत्सव संपन्न होतो आहे की ज्या भक्ती उत्सवाचं निमित्त संत शिरोमणी चोखोबाराय आणि संत शिरोमणी मुक्ताबाई महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगात काळामध्ये हा भक्ती उत्सव संपन्न होतो आहे आणि गेल्या 3 वर्षापासून बाबाच्या आज्ञेतून दासाला सेवेचा योग येत असतो याही वर्षी या उपांत्य आणि अंत्य 2 सेवेचं चिंतन करण्याचं सौभाग्य मला सर्व सप्ताह समिती तथा पूज्य बाबा यांच्या आज्ञेतून प्राप्त झालेलं आहे तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपला जागराचा दिवस आहे कीर्तन 1 तास लेट झालेला आहे पण संपणार नाही किती वाजेपर्यंत आहे का जरी 1 तास लेट जरी झालेलं असलं जास्त न लांबवता आणि कीर्तन कमी न करता आपल्याला बरोबर हे चिंतन अगदी वेळेमध्ये पूर्णत्वाकडे न्यायचंय मला आलेल्या बाबा म्हटले बाबा जरी वेळ झाला असला तर कीर्तन लांबू नका आणि 10:30च्या पुढे एक शब्द बोलू नका म्हणलेले पण तेवढं न करता बरोबर 9:15 ते 9:30च्या दरम्यान आपली चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जाणार आहे रोजगार हमी निम्म्यात आम्ही निम्म्यात तुम्ही अर्ध्या तासाची घस आम्ही खातो अर्ध्या तासाची घस तुम्ही खायची सर्व भाविक मंडळी आहेत दिंडीमध्ये अति उत्साहात आपण आलेले आहात आदरणीय कोकणे महाराजांच्या नेतृत्वात या ठिकाणी गाथापारायण संपन्न झालेलं आहे त्याचा दीपोत्सव आणि सांगता हे संपन्न झालेली आहे म्हणजे दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल आहे म्हणून सगळ्यांचे चेहरे पाहता आणि पुन्हा आज एकादश असल्यामुळे उपवासचे आहात सकाळपासून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा मध्य गाठून सेवा पूर्णत्वाकडे न्यायचे ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना उपस्थित सर्व भाविक सज्जन सर्व महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो विठाला हरी खर तर काही काही नियम लिहिलेले नाहीत पण परंपरेनं पाळलेले आहेत अशा अनेक नियम जे वारकरी संप्रदायात आहेत
त्यात एक नियम आमच्या संस्थेमध्ये सर्व जुनी मंडळी पाळत आलेली आहेत की काल्याच्या आदल्या दिवशी देवाकडे मागणीचं चिंतन करावं असा प्रघात आहे. त्या अनुषंगाने या अभंगाची निवड केलेली आहे. कारण माणसाला संबंध आणि सेवा मागण्याचा अधिकार प्राप्त करून देते. काय काय पाहिजे? सेवा पाहिजे आणि संबंध पाहिजे. नौकर महिनाभर काम करतो आणि मग तो मालक महिना संपला 10,000 द्या, 10,000 द्या, त्यालाही 10,000 द्यावे लागतात आणि तो मागण्याचा अधिकारी आहे. पण त्याने तो अधिकार सेवेतून मिळवलाय, ध्यानात ठेवा. लगेच 10 मिनिटात मुलगी येते, म्हणते पप्पा माझ्या शाळेची सहल निघाली, मला 10,000 रुपये द्या, तिलाही द्यावे लागतात, तीही मागते. पण दोघात फरक आहे. नोकरांनी सेवेतून अधिकार मिळवलाय आणि मुलीनं काही काम नाही केलेलं आहे, पण याच्या पोटी जन्माला आली या संबंधातून. मग गेल्या 7 दिवसात आम्ही गाथा पारायण केलेलं आहे, काकड्याची सेवा केली, प्रवचनाची सेवा केली, कीर्तनाची सेवा केली. मग आज आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. पण माझ्या काही शब्दाचं वाईट नाही वाटायचं ना तुम्हाला. आम्हाला मागण्याचा अधिकार आहे, पण मागायची अक्कल नाही. मागण्याचा अधिकार आहे पण मागण्याची काय नाहीये, अक्कल नाही. बऱ्याच वेळेस अधिकार असतो पण अक्कल नसते. काही काही लोक मोठ्या मोठ्या पदावर जातात, त्यांचा अधिकार असतो पण ते चालवायची त्यांना काय नसते. बोलावं तुम्ही, मी काय म्हणू आता. मी माझं बोलतो आता. मला सांगा, मी जर ठरवलं, मी काय, माझ्या समोरचा कोणीही भारताचा पंतप्रधान होण्याचा अधिकारी आहे का नाही? संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय का नाही? मी माझ्या पुरतं बोलतो. माझं वय 30 आहे. मी या भारताचा नागरिक आहे. या देशाच्या सर्व गोष्टीविषयी मला आदर आहे. मग मी पंतप्रधान होण्याचा अधिकारी आहे का नाही? हा, मग कसं करू पुढच्या वेळेला? ऐकलं का? अधिकार आणि आपलं लायकी किंवा ज्ञान ह्याच्यात काय आहे? अंतर आहे. आम्हाला मागण्याचा अधिकार आहे, पण काय मागावं याचं ज्ञान नाही. एक अजून उदाहरण छोटस देतो आणि पटकन अभंगाकडे वळतो. म्हणजे अभंगाच्या दृष्टीने चालू आहे पण प्रस्तावना उरकतो. आता या ठिकाणी अनिल महाराज पकवाज वाजवत आहेत. बाबा तुम्हाला पकवाज वाजवता येतो का? भाऊ तुम्हाला? सर तुम्हाला? खोटं बोलू नका देवाच्या दारात. मग तिघाला नाही, या ठिकाणच्या प्रत्येकाला पकवाज वाजवता येतो. टाकावर हात वाजतो का नाही बघा. टाकावर हात वाजतो का नाही? उत्तर काय? वाजवता येतं पण वाजवायचे ज्ञान नाही. मग जेव्हा वाजवण्याचा अधिकार आहे पण वाजवण्याचं ज्ञान नाही, तेव्हा काय करावं लागतं? टेकुडे महाराजाला म्हणावं लागतं, कसा वाजवावा तेवढं आम्हाला शिकवा. अर्थात ज्याचं ज्ञान नाही त्याकरता त्या क्षेत्रातल्या विद्वानाचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. जेव्हा आम्हाला बांधकामातलं कळत नाही तेव्हा मी वकिलाचा सल्ला घेतो. जेव्हा आम्हाला कायद्यातलं कळत नाही तेव्हा मी डॉक्टरचा सल्ला घेतो. काय झालं? बरोबर आहे ना? धन्य आहे तुमची. उलट झालं काय प्रवीण बुवा? उलट नाही झालं, मी उद्दाम उलट केलं. मी वापस आहे का नाही तपासून बघा. उगाच चिपड्या रानात फिरून फायदा होत नाही. हाय जागे तुम्ही तत्पर आहेत. कायद्यातलं कळत नाही तेव्हा वकिलाचा सल्ला, बांधकामातलं कळत नाही तेव्हा इंजिनियरचा सल्ला, आरोग्यातलं कळत नाही तेव्हा डॉक्टरचा सल्ला, हिशोबातलं कळत नाही तेव्हा सीएचा सल्ला. तसं महाराज जेव्हा परमार्थातलं कळत नाही तेव्हा संतांचा सल्ला घेतला पाहिजे. ध्यानात ठेवा. ज्यात कळत नाही, आमच्या वैकुंठवासी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, त्याच्यानंतर आम्ही नतुसिंह बाबाच्या तोंडातून हे वाक्य ऐकलं, जिथं आपल्याला कळत नाही तिथं चिपडा डोळा चमकायचा नसतो म्हणायचे. कोण म्हणायचे? लक्ष्मण बाबा इगतपुरीकर म्हणायचे. मग जिथं आपल्याला कळत नाही तिथं काय करावं? गच्चूप संतांच्या पाठीमागं जावं. आज आम्हाला देव जर म्हटलाच मागा संगमनेरकर काय पाहिजे ते मागा, पण आमची अक्कल आम्हाला धोका देऊ शकते. याकरता आम्हाला संतांकडून शिकायचे नेमकं काय मागायचंय. एवढ्या करता तुकाराम महाराज मागायला आज प्रवृत्त आहेत. एक विचार सांगून जातो. जन्माला येताना व्यक्ती येतो पण तो आपल्या कर्तृत्वाने व्यक्तिरेखा तयार करत असतो. जन्माला येताना दीनानाथ मंगेशकरांच्या पोटी लता जन्माला आली. जन्माला येताना कोण आली?
लता जन्माला आली, पण तिने सिंगर म्हणून व्यक्तिरेखा निर्माण केली. जन्माला येताना सचिन आला, पण क्रिकेटर म्हणून त्याने आपली व्यक्तिरेखा तयार केली. जन्माला येताना हरिभाऊ दशरथ यांच्या पोटी उमेद दशरथ हे आले, पण त्यांनी कीर्तनकार म्हणून आपली व्यक्तिरेखा तयार केली. तसं साधू संत जन्माला येताना सामान्य कुळात जन्माला जरी आले, मग चोकोबर आहे त्यांचं कुळ पहा, कोणत्याही कुळात जन्माला आले, कोणत्याही स्थितीत जन्माला आले, पण त्यांनी आपली व्यक्तिरेखा संत म्हणून तयार केली. संत कोणाला म्हणतात? जे परिपूर्ण आहेत. संत कोणाला म्हणावं याकरता उद्धवाला 6 लक्षणं भागवतात. अनेक ठिकाणी अनेक लक्षण आहेत, पण मला पाहिजे ते भागवतातलं लक्षण आहे. भागवतामध्ये पहिलं लक्षण आहे त्या साधूचं, निरपेक्ष मुनीर शांतम निर्वैर समदर्शिनः. कोण कोण आहे तो? निरपेक्ष पाहिजे, शांत पाहिजे, निरपेक्ष मुनी पाहिजे, माफ करा, निरपेक्ष मुनी. मुनी म्हणजे मननशील, सदैव देवाच्या चिंतनात राहणारा. निरपेक्ष ज्याला कसलीच अपेक्षा नाही असा मुनी, जो मननशील आहे तो निरपेक्ष मुनी. शांतम, एकदम शांत आहे. ती शांती कोणती? तसं तुम्ही आम्ही शांत आहे झोपीमध्ये. झोपल्यावर आपण काय असतो? शांत असतो. पण शास्त्रकारांनी ह्याला सांकुशा तृप्ती म्हटले. ही शांती खरी नाहीये, ही काही काळापुरती आहे. मला भूक लागली, अन्न दिलं खायला कोणीतरी, मी खाल्लं, माझं मन शांत झालं, पण ते कायमची शांती आहे का? नाही. पुन्हा 5-6 तासाने पुन्हा म्हणतो हाय का काही, हाय का काही, हाय हाय खायला आहे. पण त्या साधूची शांती कशी आहे? गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान मागोते, हरपे जेथ निरुते ते शांती मनिपे. ह्याला स्वरूप शांती म्हणतात. स्वरूप शांती. निरपेक्ष मुनी शांतम निर्वैर, ज्याचं कोणाविषयीच काही नाहीये, वैर नाहीये. निरपेक्ष मुनीर शांतम निर्वैर समदर्शिनः, जो सगळ्यांना सारखं पाहतो हा साधू आहे. निर्वैर समदर्शिनः. आणि असा लक्षणाने युक्त काय असतो? उद्धवा साधू असतो. पण त्या सगळ्या लक्षणामध्ये पहिलं लक्षण आहे साधू निरपेक्ष असतो. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. देवाने आपल्या आवडत्या भक्ताच्या यादीत एक लक्षण काय टाकलंय? अनपेक्ष सुचिरदक्ष. अनपेक्ष म्हणजे जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रे गावा, अन सुखाशी चढावा जयाचेनी असने. निरपेक्ष असं द्या लेकरू, इकडे पहा. अनपेक्ष, ज्याला कसलीच अपेक्षा नाही तो काय आहे? साधू आहे. मग जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे साधू तर खरंच निरपेक्ष. तुकाराम महाराजाचं जीवन एका युगाचं पाहू नका, मग चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अर्थात तुकोबारा कृतयुगात प्रल्हाद होते, त्रेतायुगात अंगद होते, द्वापारात उद्धव होते, कलियुगामध्ये नामदेवराय होते, आणि तेच पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. सगळी निरपेक्षता नाही पाहिजे आपल्याला. पहिल्या युगातली, शेवटच्या अवतारातली, एकंदरीत 5 अवताराचा विचार उल्लेख मी तुमच्या समोर केला. आधी प्रल्हादापासून सुरुवात करू. प्रल्हाद अवतारात किती निरपेक्ष तुकोबार आहे बाप. काय झालं? प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला, विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला. लहान प्रल्हाद, छोटे प्रल्हाद. भगवान नरसिंह प्रगट झाले, हिरण्यकश्यपूला मारलं, आणि भगवान स्वतः सिंहासनावर बसले आणि मांडीवर प्रल्हादाला घेतलं. सिंहासनावर कोण बसलं? महात्माजी स्वतः भगवान. आणि मांडीवर कोणाला घेतलं? प्रल्हादाला घेतलं. एका भक्ताला विचारलं, देवा तुम्हाला काय खुर्चीचा मोह झालाय का काय? कशावरून रे? म्हणजे तुम्ही स्वतः बसले. खरं तर या गादीचा अधिकारी कोण आहे? प्रल्हाद आहे. त्याच्या बापाच्या जागेवर कोणाला बसवायला पाहिजे? प्रल्हादाला. आणि तुम्ही का बसले? भगवंताने उत्तर फार गोड दिलं. भगवान म्हटले, काही नाही रे, आसुरांनी बसून बसून आसन अपवित्र झाले, म्हणून मी पवित्र करतो आणि मग प्रल्हादाला बसवतो. म्हणून मी आधी बसलो आणि मग मी प्रल्हादाला बसवणार आहे म्हटले. आणि मग प्रल्हादाला मांडीवर घेतलं. माझ्याकडे पाहावं लागेल तुम्हाला. प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. बाळ प्रल्हादा, कशावरून हात फिरवला? कोणाच्या? मला वाटलं माईकच्या म्हणता का काय.
बाळ प्रल्हादा, काय तुझी सेवा रे, काय तुझी सेवा. उखळत्या तेलात टाकलं पण तू नाव नाही सोडलं. हत्तीच्या पायाखाली दिलं पण तू नाव नाही सोडलं. कड्यावरून तुला खाली टाकलं पण तू नाव नाही सोडलं. सापाच्या खोलीत तुला झोपवलं पण तू नाव नाही सोडलं. एवढा कोरोना आला तरी तू माळ नाही काढली प्रल्हादा. काय तुझी भक्ती, काय तुझी भक्ती. खुश झालो प्रल्हादा. बोल तुला काय पाहिजे. मी निरपेक्ष सांगतो सुनील भाऊ प्रल्हादजीची. बोल तुला काय पाहिजे. प्रल्हादजी म्हणतात देवा मी तर तुझ्याकडे काही मागणार नाही, कारण सेवा करावी आणि मोबदल्यात मागावं हे परमार्थात नाही, हे व्यापारात आहे. आणि मला भक्त राहायचं, मला व्यापारी नाही व्हायचं. हो, व्यापारी नाही व्हायचं. बोल नाही तरी प्रल्हाद अरे मी देव आहे रे, माग रे काहीतरी, माग रे काहीतरी. देवाचा अति आग्रह झाल्यानंतर प्रल्हादजी म्हटले देवा मी तर मागणार नाही, मी तर मागणार नाही, पण मी तुम्हाला बोलतो आता. आतापर्यंत असुर बालक होता, आता या विभावरी नगरीचा मी राजा आहे, मी राजा आहे. मी तर तुम्हाला काही मागणार नाही, तुम्हालाच काय मागायचं तर मागा. कोण म्हणतं? प्रल्हाद म्हणतो. प्रल्हादजी असं म्हटल्यानंतर देव हुशार, चतुरा तू शिरोमणी. पडत्या फळाची आज्ञा बघ बरं प्रल्हादा, मी मागितलं ते देणार का तू? हो देवा मागून तर बघा. म्हणे काही नाही प्रल्हादाला, मला हेच दे. काय काय देऊ? तुझे तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच मला दे. शब्दाची चकमक लक्षात घ्या. आधी देव प्रल्हादाला म्हणतो काहीतरी मागा. प्रल्हादजी म्हणतात देवा मी मागणार नाही, तूच काय मागायचं तर माग. देव म्हणतो तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच मला दे. प्रल्हादजी म्हणले देवा तुझ्याकडे मागायची बुद्धी कधीच होऊ नये हेच मला दे. तुझ्याकडे कधीच मागायची बुद्धी होऊ नये हेच मला दे. एवढे निरपेक्ष कोण आहेत? प्रल्हादजी आहेत. आता डायरेक्ट तुकोबारायच्या अवतारात या, अवतारात या. एक बोलू का? पोट भरल्यानंतर, बंगला झाल्यानंतर, गाडी झाल्यानंतर, जाऊ द्या बंगला गाडी शब्द बदलतो मी आमच्यातले, पण गाड्या झाल्यानंतर, एकराचे मठ झाल्यानंतर, प्रसिद्धी मिळाल्यानंतर वैराग्याच्या गोष्टी करणं सोपं आहे. वैराग्याच्या गोष्टी करणं सोपं आहे, पण खायला काय नाही. आणि जरी तेव्हा मिळालं तेव्हा जर त्याग आठवला तो खरा विरक्त आहे, ती खरी विरक्ती. हो, मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तुकोबाराला नजराणा पाठवला तेव्हा तुकोबाराला त्या धनाची गरज होती का? नाही होती. कारण एक बायकोन एक मुलगा खाण्या वाचून मेला, खाण्या वाचून मेला. हो, काय मजा आहे महाराज ज्ञानोबा तुकोबाच्या जीवावर आमची, काय मजा आहे. म्हणजे तुकाराम महाराजाची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली. हे मी कोणत्या तुकोबारायचं सांगतो? ज्यांच्या 5 अभंगावर आमची मजा आहे त्यांचं सांगतोय. मला सांगा बाबा तुमचं वय 70च्या पुढे आहे, 80. बाबा 80 वर्ष झालं. मला वाटतं परमार्थात तुमचे निदान 50-60 वर्ष सहज जास्त गेले असतील. 40 वर्षाचं आहे. त्याच्या आधीच ह्या 40 बरे सप्त्याच्या काळापासूनच 38 वर्षात तुमच्या कानावर असं आलंय का? आपल्याकडे जे कीर्तनकार आले होते त्यांची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली. एवढ्यासाठी मी नाही केली, नाही केली. असं कोणी काही बोलतो पण मी केलीच नाही, तेवढ्यासाठीच केली नाही. खाऊन कोण बऱ्याचच्या मेले असतील, पण खाण्या वाचून कोणी मेलय का? नाही मेलं. ऐका, अशी गरज आहे. घर घाण पडलंय, सगळ्या अडचणी आहेत. आणि अशा अडचणीच्या काळात छत्रपतीने नजराणा पाठवलाय. तरी काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा. ह्याला म्हणतात निरपेक्षता. आणि असा एवढा निरपेक्ष महात्मा, 4 युगातली निरपेक्षता आहे. आणि तो मागायला कस काय प्रवृत्त होतो? पटत नाही. का बरं? 2च वाक्य सांगतो ऐका. स्वभावात नसणारं माणसाला करावं लागतं, त्याची 2 कारणं असतात. व्यवहाराला धरून सांगतो. कोणती 2 कारणं? कोणाच्या आग्रहापोटी तरी आणि कोणाच्या गरजेपोटी तरी. स्वभावात नसतं पण तसं वागावं लागतं. त्याचं पहिलं कारण आग्रह आणि त्याचं दुसरं कारण गरज. गरज बघा तुम्ही. आधी आग्रह सांगतो तुम्हाला.
व्यवहारातलं उदाहरण देतो. व्यवहारातलं लता मंगेशकर नाव मला नाही वाटत तिथं परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. भारतरत्न लता दिदी. लता दिदीकडे एक गाणं आलं गायला. प्रवीण महाराज गाणं होतं. लता दीदीकडे गाणं आलं. गाणं होतं मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया. हे गाणं आलं. संगीतकारांनी लता दीदीला ते गाणं वाचून दाखवलं, त्याची चाल सांगितली. लता दीदीने सपशेल नकार दिला. हे असलं मी गात नसते, असं काही गायला मी काय कीर्तनकार आहे का? असं काही गायला मी कीर्तनकार आहे? मग लता दीदी ते गाणं गायनात. त्याने न गायल्यामुळे प्रोड्युसरचं भांडवल गुंतलं, बाकीचे पेमेंट गुंतले आणि तो पिक्चर लवकर रिलीज व्हायना. शेवटी त्या डायरेक्टरनं प्रोड्युसरनं RD बर्मन यांना आग्रह धरला, तुम्ही लता दीदीची समजूत काढा. आणि लता दीदी जमून, अरे दीदी गाली जी ऐसा कुछ भी नहीं है, ऐसा चिट गाना नहीं है वो थोड़ा सा कॉमेडी है, गा लीजिए. केवळ त्यांच्या आग्रहापोटी लता दीदीने ते गाणं गायलं. लता दीदी त्या मुलाखतीमध्ये म्हणतात, रेकॉर्ड केल्यापासून आजपर्यंत एकाही शो मध्ये मी ते गाणं गायले नाही आणि कधी रेकॉर्डवर मी माझं गाणं ऐकलं नाही. याला काय म्हणतात? स्वभावात नाही पण कोणाच्या तरी आग्रहापोटी. स्वभावात नाही पण गरजेपोटी. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणजे शांतीचे सागर. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे, सगळ्यांना प्रसिद्ध आहे, विस्तार करत नाही. एक ब्राह्मण पैठणमध्ये आला. द्याओ काहीतरी द्या, द्याओ काहीतरी द्या, 1 आणा द्या, 2 आणे द्या, 1 रुपया द्या, द्याओ काहीतरी द्या. तर पैठणमध्ये एक ओटा आहे, त्या ओट्याचं नाव आहे कुचर ओटा. तसा हा ओटा प्रत्येक गावात आहे. फक्त पाटी कुठं लावलेली? पैठणमध्ये. नाहीतर जगन्नाथांना म्हणायचे त्या निष्काम कर्मयोग्यांचं दर्शन गावोगावी त्या ओट्यांवर होत असत. अशी कुचर माणसं बसलेली. ब्राह्मण काका काय चाललंय? काय भिक्षा मागतोय? का हो? मुलाची मुंज आहे. बरं, मुलीचं लग्न आहे, 200 रुपयाची गरज आहे, 35 रुपये मिळालेले आहेत, अजून 165 रुपयाची गरज आहे. 165 ना दिले, तुम्ही देणार 165, आम्ही सगळे मिळून तुम्हाला देणार. खरं तर आम्हाला धर्माचा प्रचार करायला काळ खूप अनुकूल आहे. बरं, खरंच आपल्याला प्रचार प्रसाराला काळ काय अनुकूल आहे. जेवढ्या प्रतिकूलतेमध्ये संतांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला तेवढी प्रतिकूलता खरंच आम्हाला. बघा, मुघली सैन्याचा काय हैदोस चालू होता, नाथ होते त्या काळामध्ये. किती हैदोस होता त्यांचा. पण तेवढ्या काळात त्यांनी वारकरी संप्रदाय काय केलाय? टिकून धरला, तगून ठेवला. तेवढी प्रतिकूलता नाही. आमच्या पूर्वजाला महाराज याच मंडळीला कीर्तनाला जायला गाड्या नव्हत्या. त्या अडचणीत कुठं आले तर मी अशा अडचणीत आहे हे निरोप कळायला मार्ग नव्हता. जुन्या काळात असं होतं सुनील भाऊ की कार्तिकीला गेलं की कीर्तन करायच्या तारखा घ्यायच्या आणि त्यांना खुणा सांगितलेल्या असायच्या. नांदूर शिंगोट्याला संध्याकाळी पुण्याहून येणारी 8 वाजता ST आहे आणि तिथून आमच्या गावातून असे कपडे घातलेला या झाडाखाली बैलगाडी सोडून माणूस उभा राहील, तुम्ही त्या गाडीत बसा, निमोनला या. अशा खुणा असायच्या जुन्या काळात. मी सुद्धा त्याचा एकदम उत्तरणीचा काळ भोगलाय. एकदम उत्तरणीचा काळ. म्हणजे असा काळ होता तो, असा काळ. आणि एवढ्या प्रतिकूलतेमध्ये महाराज आम्ही बंकट स्वामीचं चरित्र पाहतो. भगवान बाबा या ज्येष्ठ श्रेष्ठांचं, वामन भाऊ या मंडळीचे चरित्र पाहतो. किती प्रतिकूलतेत त्यांनी धर्माची काय केली, स्थापना केली, प्रचार केला, प्रसार केला. महाराज नाथांचं सांगतो आत्ताच मी, म्हणजे किती प्रतिकूल काळ आहे. मूर्ख लोक वर्गणी करतायत. इथं मूर्ख लोक काय करतायत? वर्गणी करतायत. आणि त्या वर्गणीचा हेतू आहे त्यांना साधूला छळायचंय. माझ्या
जरा बारकाईने ऐकलं तर लक्षात येईल भाऊ हे काम. 165 द्यायला तयार आहेत. कोण? हे कुचरवट्यावरची सभासद. पण त्यांचा उद्देश काय? काका 165 देणार, फक्त आमच्या गावातल्या ब्राह्मणाला राग आणून द्या. सगळ्याला पुढचा कथा बघ माहिती. सगळे उपाय केले पण काही केल्या राग येईना. शेवटी आईसाहेबाच्या पाठीवर उडी टाकली. नाथ म्हटल्या, ऐकलं का? ब्राह्मण काका पाठीवर बसलेत, बरं पडतील. ती शांती ब्रह्माची बायको होती. ती म्हटली, काळजी नसावी, हरिपंडिताला कडेवर घेऊन वाढण्याची सवय आहे आम्हाला. आणि जेव्हा हे वाक्य ऐकलं, खाली पडला, थाय मुकलून रडायला लागला. नाथा, एवढंच माध्यम होतं मुलाच्या मुंजीचं, एवढंच माध्यम होतं मुलीच्या लग्नाचं, तेही तुम्ही घालवलं. म्हणजे अशी अशी आमची डील झालेली. नाथ म्हणजे काय बावटे, मग पहिल्या दिवशी सांगायचं ना मला. तुम्ही कोण म्हणतात? नाथ महाराज. म्हणजे काय नाही म्हणले, मला राग आला की तुम्हाला जर पैसे भेटणार असतील तर मी रागवायला तयार आहे. आणि मग ब्राह्मण पुढे पळायला लागला आणि नाथ महाराज काठी घेऊन पाठीमागे लागले. आता नाथाला काय काय शिव्या येतात हे हरिपाठ वाचणाऱ्यांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. काय माय गेली. अर्थात रागवणं नाथाचा स्वभाव आहे का? नाही. पण पुढच्या व्यक्तीच्या गरजेपोटी. आणि लता दिदीला तसं गाणं स्वभाव आहे का? पण पुढच्याच्या आग्रहापोटी. आज जगद्गुरु तुकाराम महाराजाला मागण्याची गरजही नाही, म्हणजे ते मागतच नाही, हा त्यांचा स्वभाव आहे. पण केवळ सगळ्या समाजाला शिकवायचंय या गरजेपोटी. आणि आज देवाचा आग्रह आहे, मनसी काही मागा, या आग्रहापोटी मागायला प्रवृत्त झाले. एक व्यवहारात उदाहरण देऊन अभंगाच्या पहिल्या उच्चारणात आपण प्रवेश करू. उदाहरण असे, उदाहरणार्थ मी तुमच्या घरी आलो, महाराज बरं झालं आले आले, आज काय एकादशी, चला बरं फराळाला बसा. अहो मी आत्ताच एवढं फराळ केलंय, भूक कसलीच नाही. का राव? काहीतरी घ्या. नाही नाही, इच्छा नाही म्हणले. पोट भरलेलं आहे. ओरिजिनलच आहे देवाचं, ओरिजिनलच आहे. अभिनय यालाच म्हणतात. करायचं तर नीट करायचं ना, काय झक मार, आपलं शांत बसायचं. मग पोटभर जेवलोय, कशाचीच अपेक्षा नाही. नाही हो, काहीतरी घ्या हो, आमच्या घरी आले तुम्ही, काहीतरी खाओ, काहीतरी खाओ. मग काय, मग फराळाला काय? अशी पृच्छा केली यांनी. ज्याला आग्रह झाला त्याने विचारलं, काय? काय नाही म्हटले, खिचडी आहे, बगर आहे, आमटी आहे, खोबऱ्याची चटणी आहे आणि वडे आहेत. वडे आहेत. मग माणूस काय करतो? पोटात तर इच्छा नाही, खायची गरज नाही, मग काय करतो? एवढ्या पदार्थात जे आवडतं ते आवडीचं मागतो. हे करा, बाकी तर काही नको. तुम्हाला वडे आवडतात का? मला नाही आवडत बाबा वडे. लक्षात, वपू आख्याती भोजनम. अगदी बरोबर. काय नाही, आता इच्छा नाही, एक वडा द्या, तेवढा खातो. गरज नाही, इच्छा नाही, पण आग्रह झाला ना, मग कशाचं दान मागतो माणूस? आवडीचं. आणि का पोट भरलं मग तरी का बरं खातो? त्याचा नियम आहे, आवडीच्या पदार्थाचा कंटाळा येत नाही, असं शास्त्र आहे. ज्ञानोबाची ओवी याला, माझ्या पदरचं काहीच नाही. आवडी जेथ पडे, ज्ञानोबा म्हणजे शेठजी काय, आवडी जेथ पडे, जिथं माणसाची आवड जडते, तयाची अवसरी पुढे पुढे, रेगो लागे हे घडे प्रेम आहेशे. माणसाला जे आवडतं ते पुन्हा 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 माणसाला मागावंसं वाटतं. याला उदाहरण, हे बाळा, तुला खायला काय आवडतं? तुझ्या गळ्यातली माळ दिसली म्हणून विचारलं तुला मी. हो ना, ते एकदा मी साताऱ्याकडे गेलो, सहज एकाला विचारलं, तुला खायला काय आवडतं? ते म्हणे, महाराज कीर्तना सांगण्याजोगं नाही मला. उगा असे खाजून अवधान आणण्यापेक्षा तपासलेलं बरं. तुझं नाव काय बाळा? भाग्येश. तुला गोड पदार्थात काय आवडतं? गुलाबजाम, पेढे, जिलेबी. गुलाबजाम. भाग्येश, मी तुझा मामा म्हण. मन मामा. मोठ्यान म्हण ना, मोठ्यान म्हण. फक्त मामा म्हण, पोरगी मागू नको. आणि मामाचाच मेळ नाही. मामा असा भाना भाना हिंडतो, मामाचा काही मेळ. भाग्येश, अरे मामा म्हण बाबा, लावीन मेळ, पण मामा म्हण. अनिल भाऊची तुला देईन, पण तू मामा म्हण.
नाही आता काय करावं. तुमचं कसं आहे, तुमचं कसं आहे, मुलगी आहे ना? हा चल, मी मामा येऊ सासरा तू हो जाऊ द्या. आणि मध्यस्थी करपे बाबा, बाबा तुम्ही मध्यस्थी नाही का, माझ्याकडं पहा भाग्येश असं. अरे बघ मी तुला खाऊ आणला. अरे मामा एवढा पोटभर जेवलोय रे, कसलीच इच्छा नाही. अरे पुण्याहून आणला राव खाऊ तुला. अरे मामा तुला एखादा फोन करायला काय झालं, तू चंदापूरच्या घाटात असेल तेव्हा जेवलोय मी. एक फोन करायचा, अर्ध्या कोर भाकरीची मी भूक शिल्लक ठेवली असती. अरे पण तुझ्या आवडीचा खाऊ आहे म्हण मामा, गुलाबजाम आहेत काय? मग मामा आता एक खातो आणि बाकीचे उद्या खातो. मग मी गुलाबजामचा डब्बा दिला. कोणाच्या हातात दिला बाबाजी? भाचा आहे माझा, भाचा म्हणा. दिला कोणाच्या हातात? भाच्याच्या हातात. माझा भाचा नावाला एक खाणार होता, तर नावाला एक बी ठेवत नाही. का ठेवत नाही? जे आवडतं त्याचा कंटाळा कधी येत नाही. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना संत फार आवडतात. आज देवाचा आग्रह झालेला आहे आणि देवाच्या आग्रहापोटी आणि संतांमध्ये बाबतीत आपलं जीवाचं कल्याणही आहे. फक्त प्रतिज्ञा वाक्य आता करतो आणि विस्तार प्रवेश केल्यानंतर करतो. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. म्हणून जीवाच्या कल्याणाचंही आहे, जीवाच्या कल्याणाचंही आहे आणि आपल्या आवडीचंही आहे. असं दान तुकोबारा देवाला अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिदासाची घरी हा, हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मनसे काही मागा, मनसे काही मागा. मनसे काही मागा, माझी तीळ मात्र इच्छा नाही. तुझं मागू ऐशी आणि आम्ही चुंबडी न होत ऐशी. तुझ्या मागण्याकरता आम्ही परमार्थ केलेला नाही. पण देवा माझी तीळ मात्र इच्छा नाही, पण तुझा आग्रह आहे. मनशी काही मागा, काही मागा, काही मागा. मग ऐक, हेच दे गा. मग मला हेच दे. काय दे? त्या आवडीचं दान महाराज मागतात. मला हरिदासाच्या घरी जन्म दे. हे झालं कोणाचं? त्यांची आवड सिद्ध झाली. आता जीवाचं कल्याण त्यात कसं दडलेलं आहे? जीवाचं कल्याण सांगतो. भाऊ तुमचं नाव काय? साईराज भाऊ. तुमचं वय काय? 30. लग्न झालंय का? किती दिवस झाले साईराज भाऊ लग्न होऊन? 6 वर्ष. साईराज भाऊ तुम्हाला तो दिवस आठवतो का? बोला की. आठवतो. म्हणजे साईराज भाऊ तुमच्या लग्नाला किती माणसं होती? 100. काय हरकत नाही, काय हरकत नाही. 100 होती. साईराज भाऊ लक्ष देऊ नाही का? म्हणजे तुम्हाला संसारात गुंतवायला 100 माणसं आली होती. खरं तुम्हाला झोपायला म्हणायचं होतं. झोपणं शब्द आहे का तुमच्याकडे? साईराज भाऊ तुम्हाला संसारात गुंतवायला किती आली होती? 100. लावणिया मोह संसारी गोविती. प्रमाण घ्या महाराजांचं. आता खरं सांगायचं साईराज भाऊ, मनापासून बोलणार ना? खरं सांगा, लग्नाच्या आधीचे दिवस चांगले होते का आताचे चांगले? खोटं बोलायचं नाही.
अयो असं आहे काय? जोडीनं आल्यामुळे बी हिंमत व्हायना काय तुमची? काय नाही, ती आमचीच बहीण आहे, मी तिला समजावून सांगेन माझ्या लेकीला. तुम्ही मोकळ्या मनाने सांगा कर काय. नाही, हुशार माणूस आहे, हुशार माणूस आहे. कारण साईराज भाऊ म्हणतात हा बाबा कीर्तन करील निघून जाईल, पण महाभारताचा अर्जुन मेच होईल पुन्हा. हो बरं जाऊ द्या, काय हरकत नाही. संसार आहे शेवटी, संसारात कटकटी होतातच. खरं सांगायचं साईराज भाऊ, तुम्हाला संसारात 6 वर्षात अडचणी आल्या तर त्या 100तलं सोडवायला कोण कोण येतं? मग साधं गणित लावा, साधं गणित लावा. माणसाला सामान्य संसारातून सोडवायला हे लोक कामी येत नाहीत, तर भवसागरातून बाहेर काढायला कशी कामी येतील? हे प्रमाण आहे का? माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, नाही संताविन प्राप्ती नाही, 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 संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद ज्याची ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद ज्याची ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधने, साधने तेने साधती साधने, साधने तेने साधती, तेने साधती, तेने साधती साधने, साध. संताविन प्राप्ती नाही, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचूनी. नितांत गरज आहे जीवाला. कोणाची? संतांची, संत सहवासाची नितांत गरज आहे. म्हणून जीवाची गरज डोळ्यासमोर ठेवून आणि देवाचा आग्रह डोळ्यासमोर ठेवून काय मागितलं? ओ हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मला कोणाच्या घरी जन्म दे? हरिदासाच्या घरी जन्म दे. हरिदास कोणाला म्हणायचं? ओ काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, सर्वस्वे उदार. वापर देवर विठोबाचा वारी कर, वापर देवर विठोबाचा वारी कर. काया वाचा मने उदार, सर्वस्वे उदार, वापर महादेव विठोबाचा वारी का, वापर महादेव विठोबाचा वारी का. ज्यानं सर्वांगाचा विषय परमात्मा बनवला त्याला काय म्हणा? हरिदास. ज्याच्या कृतीचा विषय परमात्मा, ज्याच्या वृत्तीचा विषय परमात्मा. खरं तर बऱ्याच वेळेला आपल्या कृतीचा विषय परमात्मा असतो, पण वृत्तीचा असतोच असं नाही. आम्ही हरिदास म्हणून घेण्याच्या लायकीचे का नाही माझ्यासारखे लोक? कारण आमची कृती कदाचित परमार्थिक आहे. वृत्ती काय तुम्हाला काय माहिती? तुमच्या मनात काय चाललंय मला काय माहिती, आणि माझ्या मनात काय चाललंय हे तुम्हाला काय माहिती? हो, कदाचित माझ्या समोर आलेले काही उद्धारा करता आले असतील, काही करमणुकी करता आली असतील, घरी उग कटकट इथं जरा बरं वाटतं म्हणूनही आले असतील, कीर्तन झालं जेवण आहे म्हणूनही आले असतील, एखाद्याची चप्पलच तुटली असेल म्हणूनही आली असतील. काय सांगता येत? तुकोबाराचं प्रमाण आहे, अरे अंतरीचा भाव काय कळे लोका, काय कळतं लोकांना? बाबा जेव्हा गुळ आलता का, जेव्हा फुल प्लेट होती बघा बाबा, मी 2च खडे खाल्ले, हे सगळे ह्यांनी खाल्ले बघा. हो, नाही तर नाव मजन मजा ह्यांची. नाही तुम्ही खा, पण तेव्हा कबूल व्हा फक्त आम्ही बी खाल्ला म्हणून. हो,
आता सचिन भाऊ म्हणते ना, एवढा गुळ तिला हिशोबात कसा बसायचा, सेक्रेटरी माणूस आहे. माझ्याकडे पहा, काय सांगू लागलो, कृतीचा विषय आणि वृत्तीचा विषय. तुकोबाराचं प्रमाण लय गोड आहे. तुकोबाराचे एक टाळकरी बसले होते आणि एक बाई रोज मंदिरात यायची आणि देवाची पूजा करायची. आणि ऐकलं का तो टाळकरी म्हटला तुकोबांना, ऐकलं का गुरुजी, ऐका म्हणे, ही बाई रोज परमार्थात करता येते, रोज देवाची सेवा करते. काय बाई आहे म्हटलं, परमार्थ करते. बघा तुम्ही म्हणता आपल्या गावातले लोक नीट नाहीत, पण अशी लोक आहेत बरं. ते म्हणले शांत बस म्हणले, ती करते परमार्थ, पण का करते तुला माहितीये का? आणि काय, 2 वर्ष झालं हिचा नवरा हिला सोडून गेलाय म्हणले, आणि त्याचा काय लागत नाही, पत्ता लागत नाही म्हणले. तेवढ्यासाठी नवस परमार्थ करते म्हणे. गोह यावा गावा आणि ऐशी नवस करी आवा, कैसे पुण्य तिये गाठी आणि व्रते वेची फुकासाठी. तुकोबाराचं प्रमाण आहे. वृत्तीचा विषय आणि कृतीचा विषय भिन्न आहे. एक घटना आहे रामायणामध्ये सांगितली जाते, रामायणाची नाही पण तशीच आहे. एक पाण्याचं तळ होतं. आता तुम्ही प्रवरेच्या काठची माणसं आहेत. पाण्याच्या तळ्याच्या काठावर रामप्रभू आणि लखनजी बसलेले आहेत आणि तिथे बगळा एका पायावर उभा होता. कोण? बगळा. पांढरा शुभ्र. कोण? बगळा. लखनजी म्हणतात, दादा बघा ना, काय पारमार्थिक माणूस आहे, पक्षाच्या जन्माला गेला तरी यानं धानधारणा सोडली नाही. रामप्रभू म्हणले, लखन, हो त्याचं काही खरं नाही. बरीच माणसं वरून खरी दिसतात आणि आतून खरात असतात. एक पायावर उभा आहे. दादा तुम्हाला कुठे शंका घेता, किती पारमार्थिक माणूस आहे. बघा ना, एका पायावर उभा आहे. थांब म्हणले, 2 मिनिटं थांबले. त्या पाण्यात एक मासोळी होती, ती दर्शनाला आली. कोणाच्या? बगळा म्हणू नका, साधू म्हणा, साधूच्या. तिनं प्रदक्षिणा घातली. कोणाला? बगळा होता. तुम्ही लक्ष देऊन ऐका थोडस. हात जोडून उभी राहिली. कोणा पुढं? हे महाराजा, संसाराच्या तापाने मी त्रस्त झाले, मला मुक्त करा. हा म्हटला, बालिके आणि मारली ना टोच. कोणी? आता बगळा म्हणा, बक ध्यान धरी, बक ध्यान धरी, बक ध्यान धरी, बक ध्यान धरी. दाबी सोंग मत्स्या मारी, दाबी सोंग मत्स्या मारी, बक ध्यान धरी. कृती चांगली आहे, पण दावी सोंग मत्स्यामारी वृत्ती चांगली नाही. ज्ञानोबाराचं प्रमाण आहे, लय गोड आहे. पण ज्याला माहिती आहे त्यालाच म्हणता येते प्रमाण. माझं प्रमाण थोडं अवघड आहे. चाल सुद्धा तालाला अशी आहे, एक मात्रेकडे जरी दुर्लक्ष झालं तर सगळा घोटाळा होतो. करतो प्रयत्न, म्हणू का? मुकदमाला विचारल्याशिवाय कोयता कसा उचला? वरी वरी काया का दंडिशी जव वरिले न करी तुझे मन, वरी वरी काया का दंडिशी जव वरिले न करी तुझे मन. जळी नेत्र लावून तो कसी आवेशा, जळी नेत्र लावून तो कसी आवेशा, तैसे नको नको करू बक ध्यान रया. चित्त शुचित करी, मन शुचित करी, तुन धरी विषयाची सोय. वरी वरी काया का दंडिशी जव वरिले न करी तुझे मन. का वाजवा? वरी वरी काया का दंडिशी जव वरिले न करी तुझे मन. जणी नेत्र लावणे तो कसी आवेशा, जणी नेत्र लावणे तो कसी आवेशा, तैसे नको नको करू बक ध्यान रया.
वरी वरी कायला का दंड देतो जर तुला मन साथ देत नसेल तर. नाही तर जळी नेत्र लावून येतो कसे आवेशा तैसे नको नको करू बक ध्यान राया. पण ज्याच्या वृत्तीचाही विषय परमात्मा झाला आणि ज्याच्या कृतीचाही विषय परमार्थ झाला, ऐकलं का, तो हरिदास आहे. तो हरिदास आहे. कधी कधी कृतीचं काही काही भक्ताच्या जीवनात असं दिसून येतं, त्यांची कृती परमार्थिक नाही पण त्यांची वृत्ती परमार्थिक आहे. सजन कसाया विकोला गे मांस, सजन कसाया विकुला गे मांस, सजन कसाया विकोला गे मांस, सजन कसाया विकुला गे मांस, सावत्यास घरपुला गे. माळ सावत्यास गुरुकुला गे, माळ सावत्यास गुरुकुला. पण आमच्या संत मालिकेमध्ये एक संत हमाल आहे, एक संत खाटीक आहे. पुढचं बोलू, आमच्या संत मालिकेत एक संत चोर आहे. खरंच ना, चोराची सुद्धा काय, चोर सुद्धा काय संत आहे. हो, कृत्य काही असो पण त्याची वृत्ती परमार्थिक आहे. तोही संत आहे, वादच नाही. पण ज्याची वृत्ती परमार्थिक आहे तो समाजाकरता काम नाही. वृत्ती परमार्थिक आहे पण कृती परमार्थिक नाही, ते समाजाच्या उपयोगाला पडत नाहीत. पण ज्यांची वृत्ती परमार्थिक आहे आणि कृती परमार्थिक आहे ते समाजाच्या उद्धाराला कामी पडतात. म्हणून मला ज्यांच्या वृत्तीचा आणि कृतीचा विषय परमात्मा झालाय, आजच्या अभंगातला शब्द धरायचा ठरला तर हरी झालाय, अशा हरिदासाच्या घरी मला जन्म द्या. का बरं त्यांच्या घरी जन्म द्यायचा? त्याचं कारण आहे, संतांच्या सहवासात इच्छा नसली तरी परमार्थ होतो. इच्छा नसली तरी काय होतो? परमार्थ होतो. काय करावं? माझा अनुभव सांगतो महाराज. मुंबईचा कोणी प्रवास केलाय का? बाबा मुंबईला होते ना तुम्ही किती वर्ष? हा, मुंबईत लोकलचा प्रवास केलाय ना? माझा अनुभव सांगतो. माझा पहिला लोकलचा प्रवास, बरं सुनील भाऊ, पहिला मी ठाण्याच्या स्टँडवर स्टेशनवर उभा, कुठं? ठाण्याच्या. आणि मला दिव्याला जायचं होतं. संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले होते. तात्यासोबत गेलो पण तात्या पुढे निघून गेले. मला म्हणले मागून ये. मग मी त्या रेल्वे स्टेशनवर उभा राहिलो. प्रत्येक लोकल फुल भरून यायची. आणि मग काय झालं, पहिली लोकल गेली आणि सगळा स्टेशनचा प्लॅटफॉर्म काय झाला, रिकामा झाला. आणि उगम मी भ्रमात, आता येणारी ट्रेन हबप उमेश महाराजासाठी. कारण आपल्या गावोगावी स्टँडवर कसं असतं, पहिली एसटी भरून गेली तर दुसरी काय असते, थोडी रिकामी असते. ते गणित माझ्या डोक्यात. पण 2 मिनिटं लोकलला टाइम राहिला, कशा बिळातून मुंग्या निघाल्यासारखी लोक निघायचे पुन्हा फुल. मी 3 गाड्या सोडल्या. कोणत्या? दिव्याला जाणाऱ्या 3 गाड्या सोडल्या. शेवटी तिथे एक हमाल होता, वारकरी होता बिचारा. म्हणे, ओ महाराज का तुम्ही? म्हणलं हो. कुठं जायचंय? कुठं तुम्हाला? म्हणलं मला दिव्याला जायचंय. मग तुम्ही गाडीत का बसत नाही, ट्रेनमध्ये? म्हणलं गर्दीच खूप आहे. कसं बसावं? म्हणे मुंबईत बसावं लागत नाही, फक्त घुसावं लागतं, लोक आपाप बसवतात. आणि मग पुढची जेव्हा लोकल आली त्यानं फक्त मला थोडस धक्का दिला, मला घुसवलं, आपोआप बसलो. मुंबईमध्ये लोकलमध्ये बसायला बसावं लागत नाही, घुसावं लागत. तसं परमार्थ करण्याकरता सायास करावी लागत नाही, संतांच्या गर्दीत घुसावं लागतं, परमार्थ आपोआप होऊन जातो. म्हणून अन्य ठिकाणी जन्म घेतला तर मला सायास करावं लागतील परमार्थाला. पण संतांचे तर गेलं तरी तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. बोला, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन, घडेल भोजन, घडेल भोजन उचिताचे, तेथे
संतांच्या घरी. ठीक आहे, तुम्हाला हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे, जन्म कोणता पाहिजे, कसलाही दे द्यावा. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. एवढंच नाही, तुकोबाराचे प्रमाण आहे बघा. काय आदर आहे संतांच्या घरचा तुकोबारायला. तुकोबाराय म्हणतात, देवा ऐका, मला प्रमाण आठवू द्या, फक्त थोडा ताण घेऊ द्या. होईन मोचे वाहना, आठवलं शब्द, लक्ष देऊन ऐका. होईन मोचे वाहना, पायी सकळ संत जना, मांजर सुकर सुना, जवळी शेष घ्यावया. कुत्रा होईन, डुक्कर होईन, मांजर होईन, पण संतांच्या दारातलं होईन. काय होत हो. आमचे गुरुवारी गुले बाबा तर म्हणायचे, उगा याला फक्त राजकीय वळण देऊ नका. ते म्हणायचे, पुढाऱ्याचं पिये होण्यापेक्षा संतांच्या नानीतला किडा झालेलं भाग्याचे. हो, वैष्णव काय सेवीनं उच्चेष्ट, लोळेनं अंगणी, आणि वैष्णवांची नानी होईन किडा. महाराज त्यांच्या दारात कुत्र झालं तरी फायदा आहे. कुत्र्याचा अभंग एक तुकोबारायचा आपल्या एकनाथ महाराजाचा लय भारी. संताद्वारी कुत्रा झालो, संताद्वारी कुत्रा झालो, ज्ञान थारोळ्या बैसलो, 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 ज्ञान थारोळ्या बैसलो. एका जनार्दनी कुत्रा, एका जनार्दनी कुत्रा, एका जनार्दनी कुत्रा, एका जनार्दनी कुत्रा, दात पाडून केला बोचरा, पाडून केला दात पाडून केला बोत्रा, दात पाडून केला बोत्रा, पाडून केला बोत्रा, दात पाडून केला बोत्रा. भाग्य म्हणले, मी संतांच्या दारात काय झालो, कुत्रा झालो. आणि संतांच्या दारातला झाल्यामुळे ज्ञान थारोळ्या बैसलो. कशात बसलो, ज्ञानाच्या थारोळ्यात. आणि संत काय करतात, संतांनी मला बोचरं केलं म्हणे. संतांच्या दारात कुत्र झालं ना, माणसानं काय व्हावं, कुत्र व्हावं. पण कोणाच्या दारातलं, संतांच्या दारातलं. एकदा संतांच्या दारात गेलं, मग त्याला संत बोचरं करतात, मग हड्डी चावत नाही, तू लगेच माळ घालतो. ह्याला म्हणतात बोचरा. हा, बोचरा. म्हणून कोण्याही प्रकारानं दे, उपजावा, पण एका जन्मात नाही, जन्मांतरी पुन्हा पुन्हा. कारण संतांचं सुख एवढं आहे, एका जन्मात ते पुरतच नाही. म्हणून माझं उपजावा जन्मांतरी, मनसी काही मागा, हेच दे गा पांडुरंगा. मला हेच दे बरं देवा, हो हेच दे, ह्याच्यापेक्षा मला वेगळं काही नको. बरेच लोक जन्मभाग्यानं चांगल्या कुळात जन्माला येतात, पण क्रिया चांगल्या नसतात. पण देवा तसं नको करू, तसं नको करू. मग संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. मला नुसतं हरिदासाच्या घरी जन्म देऊ नको, हरिभक्ताच्या घरी जन्म देऊन साधूच्या सेवेची बुद्धी पण दे. आणि चांगल्या घरात जन्म मिळाला, पण साधूच्या सेवेची बुद्धी नाही झाली तर, साधूला शरण जाण्याची लाज वाटली तर, त्या जगण्याला काय अर्थ आहे. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. कारण संतांच्या लोटांगण घातल्यानंतर जीवाचं कल्याण आहे. श्री संताची या माता चरणावरी काय काय होतं, विश्रांती पावलो. माणसाला विश्रांती प्राप्त होते संतांच्या दारात. आम्हाला श्रम कशाचे झाले, आम्हाला संसाराचे श्रम झाले. एक बोलू का, वाईट नाही वाटायचं ना तुम्हाला एक वाक्याचं, खरं सांगा बरं. माझ्यासमोर जेवढे बसलेत का आता, जेवढे प्रवीण बुवा, ह्यातले 90% वैतागलेले. कोणी कोणाला ना कोणाला वैतागले, कोणी बायकोला वैतागले, कोणी नवऱ्याला वैतागले, कोणी मुलाला वैतागले, कोणी सुनाला वैतागले. सोपं सांगतो, ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. 1 2 3 4 5 6 7 बरं करा हात खाली. फक्त मला एक सांगा, तुम्ही हात मनानं वर केला का सुनाच्या भीतीपोटी केलाय, तेवढं सांगा. हो, घरी जाऊन भांडणं होण्यापेक्षा हात वर केलेला बरा बाई एकदाचा. असं नसले म्हणजे देव पावला, बाकी काय नाही. अडचणीत आहेत, सगळ्या अडचणीत. पण ऐकलं का, एकदा संतांच्या जवळ गेलं की श्रम निघून जातात, विश्रांती पावलो. म्हणून संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि हे सगळं करण्याकरता तो का म्हणे अंगी, तो का म्हणे अंगी.
शक्ती देई नाचे रंगी 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 बोला शक्ती शक्ती देई नाचे रंगी नाचे रंगी नाचे रंगी अरे मन से काहे मन से काहे मागा हरे हरे विठोबार घुमाई हरे जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के जय माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय जगद्गुरु तुकाराम महाराज के जय कृष्ण भगवान के जय मुक्ताई माते की जय हरि विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई हरे 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 विठोबार घुमाई जय 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 विठोबार घुमाई हरि विठोबार कमरला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम टाळी टाळी हा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आणि देवा चांगल्या घरात जन्म दे परमार्थिक घरात जन्म दे त्यानंतर त्या साधू संतांची सेवा करायची बुद्धी दे आणि हे सगळं करण्याकरता अंगात ताकद दे कारण कीर्तनाची सामुग्री दे हा अवसानावरी जर शरीराने साथ दिली नाही तर इच्छा असून सुद्धा सेवा करता येत नाही फार वाटतं पंढरीच्या वारीला जावं पण पाय चालत नाही काय करावं फार वाटतं गाथा ज्ञानेश्वरी वाचावं पण दिसत नाही त्याला काय करावं फार वाटतं साधू संतांचे कपडे धुवावे पण मनगट दुखतात त्याला काय करावं फार वाटतं साधू संतांकरता स्वयंपाक करावा पण चुलीजवळ गेलं की घबराट होते काय करावं देवा एक कर साधूची सेवा करण्याकरता अंगात ताकद दे अशी मागणी तुकोबारा करतात मला वाटतं 7 दिवस जर सेवा केली असेल तो मागणीचा अधिकार आज आपल्याला आहे आपण ती मागणी करू सेवेला पूर्णविराम देऊ आजच्या सेवेला पूर्णविराम पण अजून एकदा उद्या तुमच्याशी बोलायचे आता अर्धा तास आपण सेवा कमी केली अर्धा तासच कमी केली बरं हा 1.5 तास केलं पण किती इमानदारीने केलं होय खरे का खोटे 1.5 तासच केलं पण इमानदारीने केलं आता तुमची इमानदारी तुमच्याकडं किती वेळ वाचवायचा पण आता राहिलेली कसर उद्या काढू आपण तुमची ओळख धरीन आणि बाकी चुकते करीन फक्त उद्या तुम्ही वेळेत येणं गरजेचं आहे कारण मंडळी मला काही गडबड नाही म्हणजे उद्या संध्याकाळी मला कीर्तन सुद्धा नाही आळंदीत माझं एक काम आहे पण ते फोन येण्यावर अवलंबून आहे ते नाही आलं तर मग तर काहीच काम नाही मला पण उष्णता एवढी आहे ऊन तापलं की माणसं कीर्तनच रंगणात महाराज दिवसाचे कीर्तन काय होत नाहीत रंगतच नाहीत अहो अंगात एवढा घाम येतो शास्त्र असं आहे घागर स्थिर झाली तर घागरीतलं पाणी स्थिर होत असतं जिथं घागर चालायला लागली पाणी कसं स्थिर होईल तसं शरीराला सुख नाही तर मनाला सुख कसं लागेल कीर्तन रंगत नाही आणि आपल्याला जर आनंद लुटायचा असला
तर माझी विनंती राहील संयोजकाला, कीर्तनाची वेळ जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर करा आणि आपण ती वेळ पाळू. हो, 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ राहील उद्याची. सगळ्यांनी वेळेमध्ये या. 8:30 ते 10:30 आणि उन्हाच्या आत आपण जेवण खावण करून सगळे कोंबड्या डालायचे, आपलं घरामध्ये डालायचे. उन्हात बरं नाही ना, एखाद्याला चक्कर आली काय झाली. म्हणून उद्याची कीर्तनाची वेळ ठीक सकाळी 8. कोण म्हणलं एवढ्या बी लवकर नको, स्वयंपाक बी झाला पाहिजे. किती मग 8:30 ते 10:30. तुम्ही आचार्यांना सांगा सावध राहा. तयार येते ना? ओके एकदम. म्हणून सकाळी 8:30 कोण कोण येणार? हा? मी इथंच राहा, मी जाणारच नाही. तुम्ही जर मला इथं झोपतो मी आंघोळ करून असंच उभा राहतो. ऐकलं का? म्हणून सगळ्यांनी वेळ पाळा एवढी विनंती करतो. संयोजक सूचना देतीलच, पण मी माझ्यातर्फे सूचना दिल्या. 2 संतांच्या स्मृतीला अभिवादन करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय. जय जय विठ्ठल. एकच मिनिट मला एक चमत्कार सांग. कोणी उठू नये बरं का. आमच्या सुनील भाऊ भडगेंची साधू संतांची सेवा करतात. त्यांची महाराष्ट्रात जेव्हा टॉप 10 सिस्टीम वाल्याचं नाव निघतं तेव्हा आमच्या सुनील भाऊ भडगेचं नाव घेतल्याशिवाय यादी पूर्ण होत नाही. महाराज हनुमंतरायाच्या जयंतीचा कार्यक्रम होता, रामनवमी ते हनुमान जयंती. महाराज जेव्हा ते कार्यक्रमाला निघाले, गाडी खाली कुत्रं आलं आणि एवढा जबर मार लागला, डोक्यापासून तर ही बाजू सगळी सोलपाटली गेली. संगमनेरला आणेपर्यंत सगळं रक्तस्राव खूप झाला. पण असं असून सुद्धा अवघ्या महिन्याच्याच कीर्तनात येऊन बसले. हे साधू सेवेची पुण्याई आहे. तुम्ही जे काही चांगलं केलंय ना, आम्हाला समाधान दिलंय, त्याची पुण्याई आहे. आणि भाऊकडून अशीच सेवा घडावी आणि देवाला एवढीच प्रार्थना आहे, पुढचं जीवन त्यांचं निर्विघ्नपणे पार व्हावं अशी प्रार्थना करून सूचना झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही, हे ध्यानात ठेवा. बोलिले कुरे वेडे वाघोडे क्षमा